अजूनही तुम्ही कांदा लसूण मसाला बाहेरूनच विकत आणता का? बाहेरच्या मिळणाऱ्या कांदा लसूण मसाल्यापेक्षा बेस्ट ऑफ बेस्ट असा कांदा लसूण मसाला घरीच तयार करता येतो असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना? अहो अगदी खरंय. मिरची कांडप केंद्रात जाण्याची वाट न बघता अगदी घरीच हा मसाला झटकीपट तयार करू शकता. शिवाय बाजारातल्या 1 किलो लाल मिरच्यांपासून वर्षभर पुरणारा खमंग, झणझणीत आणि सुगंधाने भरलेला कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी कोणते खडे मसाले किती प्रमाणात वापरायचे याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स सोबतच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 किलोच्या मिरच्यांचं प्रमाण घेताना 1/4 किलो लवंगी मिरच्या 1 दिवसभर कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. मिरच्या प्रॉपर वाळल्या आहेत हे चेक करण्यासाठी असं तोडून पाहायचं. कटकन तुटली की अशाच कडक वाळल्यानंतर मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत. 1 किलोच्या मिरच्यांच्या प्रमाणामध्ये 1/4 किलो लवंगी मिरच्यांसोबतच 1/4 किलो बॅडगी मिरच्या मसाल्याला लाल गर्द रंग येण्यासाठी अशा प्रकारे वाळून घ्यायच्यात. याची सुद्धा देठं काढून घेतलीत. मसाल्यासाठी अर्धा किलो कांदा उन्हात वाळून घ्यायचा, नाही वाळला तरी देखील चालेल. 1/4 किलो लसूण सोलून घ्यायचा. 1/4 किलो सुकं खोबरं आपल्याला अशा पद्धतीनं वाळून सुकून त्यानंतर किसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 200 ग्रॅम खडं मीठ लागणार आहे. दुकानात त्याचं वजन करून आणा म्हणजे सोयीस्कर होईल. रुचकर मसाला बनवण्यासाठी शेंगदाणा तेल घ्यायचं 1/4 किलो लागेल. खमंग सुगंधित चवीसाठी अख्खे धने 250 ग्रॅम घ्यायचे आहेत. 50 ग्रॅम इतकी मोहरी लागणार आहे. 50 ग्रॅम इतकं पांढरं तीळ घ्यायचं आहे. खसखस 50 ग्रॅम घ्यायची आहे. रेग्युलर वापरातील जिरे 100 ग्रॅम लागणार आहेत. खड्या मसाल्यांमध्ये दगडफूल 10 ग्रॅम घ्यायचं आहे. 10 ग्रॅम जायफळ खलबत्त्याने असं दगडाने कुटून बारीक घ्यायचं आहे. लाल फूल 10 ग्रॅम घ्यायचं आहे. खडा हिंग 10 ग्रॅम खलबत्त्यात ओबडधोबड करून घ्यायचं आहे म्हणजे तळताना फुलणार ते. तमालपत्र 10 ग्रॅम लागणार आहे. छान सुगंध येण्यासाठी हिरवी वेलची 20 ग्रॅम घ्यायची. 20 ग्रॅम चक्री फूल आपल्याला इथं लागणार आहे. त्रिफळा 20 ग्रॅम लागणार आहे. 20 ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे. काळी मिरी 20 ग्रॅम लागणार आहे. 20 ग्रॅम इतके शहाजिरे घ्यायचे आहेत. मेथीदाणा 20 ग्रॅम लागणार आहे. 20 ग्रॅम लवंग घ्यायची आहे. मसाला वेलची 20 ग्रॅम घ्यायची. 30 ग्रॅम हळकुंड असं खलबत्त्यात ठेचून अशा तुकड्यात बारीक करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटात ठेचले तर. अख्खा सुंठ देखील 30 ग्रॅम घ्यायचा आहे. बत्त्याने ठेचला की लगेचच असा बारीक होतो. साहित्य सांगून झालंय, आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम अशा लोखंडी कढईमध्ये बघा मध्यम गॅसवर 2 ते 3 पळी तेल घ्यायचं. यामध्ये उभा चिरलेला कांदा तळायचा आहे. अर्धा किलो कांदा चिरण्यासाठी एक ट्रिक मी इथं सांगणार आहे, ती लक्षात ठेवा. कांद्याचे 2 भाग करायचे आणि वेफरच्या किसणीने किसून घ्यायचे. त्यामुळे असा पातळसर कांदा आपल्याला कट होऊन मिळतो. त्याचबरोबर मी हा हलकासा उन्हात वाळवलाय. तुम्हाला उन्हात वाळवणं जमलं नाही तरी देखील चालेल, पण इथं ब्राऊनसर कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर बघा करपू द्यायचा नाहीये. करपला तर मसाल्यांमध्ये चव जी आहे ती कडवट लागते. तर अशा पद्धतीने आपला ब्राऊनसर कांदा तयार झालेला आहे. दुसरीकडे बघा कांदा तळतोय तर दुसरीकडे आपल्याला मीडियम गॅसवर एका स्टीलची कढईमध्ये मावतील इतक्याच मिरच्या त्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. अशा एका मागोमाग एक बॅचमध्ये भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्यांना खकाना उडू नये म्हणून यात 2 छोटे चमचे वरतून तेल घालायचं म्हणजे मिरच्यांना तेल वरतून छान लागतं. अशा 2 मोठ्या उलटणीनं वर खाली करून मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. अजिबात काळे डाग पडू द्यायचे नाहीत किंवा करपू द्यायचे नाही आहेत. असं थोडं थोडं करतच सर्व मिरच्या आपल्याला तेलावर परतून घ्यायच्या आहेत. आता बघा मिरची परतली आहे. आता मी या मोठ्या भांड्यात किंवा तुमच्याकडे एखादी परात असेल तर त्या मोठ्या परातीमध्ये तुम्ही काढून ठेवू शकता. अशाच प्रकारे बॅडगी मिरची देखील आपल्याला वरतून तेल घालून परतून घ्यायची आहे. अगदी 2 ते 3 टप्प्यांमध्ये या सर्व मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. लवंगी आणि बॅडगी या दोन्ही मिरच्यांमधील बिया ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या नाही आहेत. यासोबतच भाजत मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. दुसरीकडं कांदा परतून झालाय. गॅस बंद करून कांदा आणि भाजलेल्या मिरच्या गार करायला वेगवेगळ्या ठेवून द्यायच्या. मिरची भाजली की त्याच कढईमध्ये धने मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. इथं तेल वापरायचं नाहीये. अगदी 2 मिनिटातच धने भाजल्याचा खमंग असा वास येऊ लागला की गॅस बारीक करायचा आणि हे परातीत काढून थंड करायला ठेवायचं. दुसरीकडे बघा लगेचच आपल्याला त्याच कढईमध्ये
किसून घेतलेला जो खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला इथं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। एकसारखं असं उलटणीनं भाजून घ्यायचं आहे। तांबूस तपकिरी रंग व्हायला लागला की काढून घ्यायचं आहे, अजिबात करपवायचं नाही। कांदा भाजून झालेला लोखंडा कढईमध्येच आपल्याला बारीक गॅसवर छोटे 2 चमचे तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला आणि ती पेस्ट आपल्याला या थोड्याच तेलावरती परतून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटच ही परतून घ्यायची, फार ही करपवायची नाही आहे। आणि कांदा देखील मिक्सरमधून असाच पेस्ट करून आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि ती दोन्हीही कांदा लसूण पेस्ट वेगवेगळी ठेवायची, एकत्रित करायची नाही। आता बघा, धने खोबरे भाजून घेतलेल्या कढईमध्ये मीडियम गॅसवर साधे जिरे आणि शहाजिरे एकदमच भाजून घ्यायचे, यामध्ये तेल घालायचं नाही, कोरडेच भाजत घ्यायचे आहेत। आता हे तडतडले की आपल्याला हे 2 ते 3 मिनिटातच काढून घ्यायचे आहेत। आता याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। सारख्या आकाराचे खडे मसाले जे आहेत ते जवळ घ्यायचे, म्हणजे आपल्याला एकत्रित ते आपल्याला अशा प्रकारे शॅलो फ्राय करता येईल। तर बघा, इथं मी त्रिफळा घेतलाय, यानंतर चक्री फूल घेणार आहे, यासोबतच हिरवा बेलदोडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला बेलदोडा देखील यामध्येच घालून घ्यायचं। यासोबतच दालचिनी आहे त्याचे तुकडे केलेत मी अशा पद्धतीनं, आणि ते तुकडे सुद्धा मी यासोबतच शॅलो फ्राय किंवा भाजून घेणार आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे, असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे ते करपणार नाही। त्यानंतर याच खोबऱ्याच्या वरती मी हे सर्व मसाले काढून घेणार आहे। यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन मीडियम गॅसवरच काळी मिरी यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर लवंग देखील यावरच घालून घ्यायचे। हे सुद्धा आपल्याला मसाले असे 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे, फार करपू द्यायचे नाहीत। हलक्याशा तेलावरती आपण थोडंसं भाजून घेतलं की हे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा तेल घ्यायचं, कारण तमालपत्र भाजायचं आहे, त्यासाठी फार तेल नाही वापरायचं। तमालपत्राचे असे तुकडे करून घेतले, हेही भाजून लगेचच काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं, त्यानंतर सुंठ ठेचून घेतलेली त्यामध्ये घालायची आहे, ठेचून घेतलेली हळद घालायची, जायफळाचे तुकडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। आता याआधी कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेलावरती खडा हिंग भाजून घेतला होता, तुकडा करून अगदी, तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला। त्यामुळे सुंठ, हळद, जायफळाचे तुकडे भाजण्याआधी नक्कीच हिंग तेलावरती परतून घ्या आणि फुलल्यावरती काढून घ्या। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आहेत, यामध्ये लाल फूल आणि यासोबतच दगडी फूल जे आपल्याला मसाल्यांमध्ये भेटतं दुकानांमध्ये, तर ते दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे आहेत। हे दोन्ही मसाले 2 ते 3 मिनिटं भाजून घेतले की काढून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये 3 चमचे तेल घेऊन तेल छान तापू द्यायचं आहे, कारण आपण फोडणीसाठी जसं मोहरी तडतडू देतो ना, तसंच याच्यामध्ये आता मोहरी घालून घ्यायची आहेत। सर्व मोहरी मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत। थोडीशी हलवून घ्यायची, कारण आपल्याला इथं त्या तेलामध्ये ती थोडीशी मोहरी तडतडली गेली पाहिजे। आता तर चटचट उडायचा आवाज येतो, त्यामुळे मी आता लगेच काढून घेणार आहे। तेल थोडंसं नितरून घेतलं तरी देखील चालेल। फायनली 3 चमचे आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, यामध्ये मेथ्या घालून घ्यायच्या आहेत। त्यासोबतच आपल्याला पांढरं तीळ याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे। यासोबतच पांढरी खसखस देखील मी यातच घालून घेणार आहे। आता बघा, तिन्ही सुद्धा मी असंच उलटणीने हलवत राहणार आहे थोड्या वेळ, जोपर्यंत पांढरे तीळ आणि खसखस उडतात तोपर्यंत आपल्याला हे असंच भाजायचं आहे। आता हे सर्व मसाले मी भाजलेले आहेत, गार करण्यासाठी ठेवले। तोपर्यंत गार झालेली मिरची मिक्सरच्या लहान भांड्यात घालून बारीक करून घ्यायची। 1.5 चमचा याच्यामध्ये प्रत्येक बॅचच्या वेळेस खडं मीठ घालून घ्यायचं आहे। बघा, जेवढी मावेल तेवढी लहान भांड्यात मी घालते। अशा तऱ्हेनं एका मागोमाग एक बॅचमध्ये मी सर्व मिरची अशीच वाटून घेणार आहे, थोडी थोडी खडे मीठ घालून। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी अर्ध्या मिनिटाच्या आतच बघा 1 ते 2 गरके घेऊनच मी मिक्सरचे असे बारीक मिरची वाटून घेतली, तुम्ही पाहू शकता। आता या पद्धतीनं सर्व मिरची आपल्याला वाटून घ्यायची आहे, मीडियम बारीक करायची आहे, खूप भरड पण नाही, खूप बारीक पण नाही।
आता सर्व खडे मसाले देखील बघा, मी लहान भांडं नाही आणि ज्युसरचं भांडं पण नाही, तर मिक्सरचं मधलं भांडं असतं बघा, ज्यामध्ये कोरडे मसाले आपण वाटू शकतो, त्याच्यामध्ये मी मसाला असं थोडा थोडा वाटून घेणार आहे. तर यामध्ये 1.5 चमचा मीठ घालायचं. त्यानंतर झाकण लावून आपल्याला हे भरडसर पण नाही आणि खूप बारीक पण नाही, अगदी मीडियम बारीक असते बघा, तशी पावडर आपल्याला याची मसाल्याची करून घ्यायची आहे. आता सर्व खडे मसाले मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेले आहेत. मध्यम बारीक पावडर याची तयार करून घेतली. दुसरीकडे बघा, इथं मिरची आपली वाटून मध्यम बारीक तयार आहे. मसाला देखील आपला मध्यम बारीक वाटून तयार करून घेतलेला आहे. यानंतर लसूण पेस्ट मी तुम्हाला यादी तळून दाखवलेली आहे, करून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा पेस्ट आपल्याला मिक्सरमधून बारीक केलेली आहे. कांदा तळून घेतला होता, त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक केलं. आता इथं मी एक परात घेतलेली आहे. यामध्ये सर्व मसाले जे पावडर आहेत किंवा मिरची पावडर आहे, कांदा पेस्ट आहे, लसूण पेस्ट, ही सर्व एकत्रित करायचे. त्यासाठी परातीमध्ये काय करायचं, सर्व जे जिन्नस आहेत ते एकत्रित करून अर्ध्या अर्ध्या बॅचमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा, मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला मसाला पावडर मिक्स केली आहे, त्यानंतर आता इथं मिरची पावडर ही यामध्ये घालून घेतली आहे. यानंतर आपल्याला लसूण पेस्ट जी वाटून घेतली ती याच्यामध्ये अर्धी घालायची आहे. म्हणजे सर्व जिन्नस अर्धे अर्धे करून याच्यामध्ये एकदा एका बॅचमध्ये घालायचे आहेत, मग मिक्स करायचे आहेत, परत ते काढून घ्यायचे आहेत, परत सर्व अर्धे जिन्नस एकत्र करायचे आणि पुन्हा सर्व मग एकत्रित करायचे. तर आता कांदा पेस्ट पण मी याच्यामध्ये घातली. तर पहा, इथं माझ्याकडे प्लास्टिकचे ग्लोव्ज नव्हते, मी हातानेच मिक्स केलेत. तुमच्याकडे प्लास्टिकचे ग्लोव्ज असेल तर वापरा, नाही तर तुम्ही चमच्याने एकत्रित केलं तरी देखील चालेल. हाताने मिक्स केलं तर सर्व मसाला वाटल्यानंतर हाताला खोबऱ्याचं तेल लावा, म्हणजे मसाल्यांची आग होणार नाही. असा हा मसाला बघा, शेवटी मिक्सरच्या मधल्या भांड्यातून एकदाच फिरून घ्यायचा. याची फार फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला, फक्त गाठी आपल्याला मोडून एकजीव असा मसाला तयार करायचा आहे. तर पहा, तुम्हाला दाखवते. मिक्सरमधून कांदा आणि लसूण पेस्ट सर्व मसाल्यांना व्यवस्थित लागते. लाल मिरचीमध्ये खडे मसाल्यांची पावडर देखील छान एकजीव होते. बघा, खूप छान असा कांदा लसूण मसाला रंग आलेला आहे, काय सुरेख आला आहे. आणि यासोबतच खमंग सुगंधित असा मसाला दरवळतोय, मसाल्याचा वास दरवळतोय. तर बघा, 1 किलोच्या मिरच्या वापरून 2.25 किलोचा कांदा लसूण मसाला अगदी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. असा हा कांदा लसूण मसाला घरच्या घरी वाटून तयार आहे. हा मसाला तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या, मटण चिकनचा रस्सा, मसाले भात, पावभाजी, डाळ, आमटी यामध्ये घालून तर्रीदार भाज्या आणि स्वादिष्ट असे पदार्थ बनवू शकता. जे मित्रमैत्रिणी मिरची कांडप केंद्रात न जाता घरीच कांदा लसूण मसाला बनवू इच्छितात ना, त्यांनी हा नक्कीच प्रमाणशीर पद्धतीची रेसिपी वापरून घरी हा कांदा लसूण मसाला बनवून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही वर्षभर हा स्टोअर करू शकता. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या हर्षदास फूड किचन चॅनलला शेवटपर्यंत फॉलो करा. धन्यवाद.